हॅलो नमस्कार गाईज, आज परत मी तुमच्यासाठी एक साधी सोपी आणि मस्त सोयाबीनची रेसिपी घेऊन आलेली आहे. सोयाबीन फ्राईड राईस. पहिला आपण सोयाबीनला भिजत घालूयात, म्हणजे थोडंसं गरम पाण्यामध्ये मस्तपैकी भिजवून त्यांचं पाणी पूर्णपणे काढून त्यांना पूर्णपणे सुकं करून त्यांना फ्राय करायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल, मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर गॅसवर ठेवले आहे. हे साधारण 5 ते 10 मिनटं खूप झाले सोयाबीनला गरम होऊन त्याच्यातून पूर्ण पाणी काढण्यासाठी. त्याच्यानंतर एका साईडला मी मस्तपैकी तांदूळ भिजवून शिजवलेला आहे आणि तो अर्धा कच्चाच आहे. तुम्ही बघू शकता, मी तो पाणी काढलेलं आहे तांदळाचं आणि एका साईडला ठेवून दिलं आहे. त्याचबरोबर मी तयारी केलेली आहे फोडणीची. जास्त काही नाही, कांदा, मिरची, लसूण, बस एवढंच. अजून काही नाही, कांद्याची पात आहे थोडीशी, बस. पहिलं आपण त्या कढईमध्ये तेल घेऊन सोयाबीन मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. सोयाबीनमध्ये हलकंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं, जास्त काही टाकायची गरज नाही आहे, अगदी थोडंसं. आणि हे सोयाबीन मस्तपैकी फ्राय करून घेऊयात आपण. चांगली कडक होतील असे फ्राय करून, अगदी कडक नाही, थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे, जेणेकरून भातामध्ये केल्यावर ते सॉफ्टच होणार आहे. पण आपण मस्त फ्राय केलेलं मटणासारखे पीस लागतात सोयाबीनचे. फ्राय राईस जर आपण तुम्ही पाहिलं, मस्तपैकी फ्राय करून घेते पीसेस सोयाबीनचे. सोयाबीनचा एंड रिझल्ट तुम्ही बघू शकता. आणि हा थोडासा भात मेसा आहे, त्याला इग्नोर करा मैत्रिणींनो. बघा, लास्ट रिझल्ट आहे. मस्तपैकी कडक असे फ्राय झाले सोयाबीन काढलेच साईडला. आणि त्याच्यानंतर फोडणीला लसूण आणि मिरची फक्त मी फ्राय केलेली आहे. मस्तपैकी फोडणी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं कांद्याची पात घालणार आहे आणि ती पण मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. कांद्याची पात अगदी थोडी घाला, नाहीतर ती बेचव होणार. थोडंसं त्याला फ्राय होऊन देऊया, चांगलं ढवळत राहा. ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच करून बघा, तुम्हालाही आवडेल. त्याच्यानंतर कांदा टाकूयात आपण. कांदा मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. झटपट अशी होते ही रेसिपी, तुम्ही करून बघा, एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. माझ्या मुलाला तर खूपच आवडली, त्याला सोयाबीनचे तुकडे कळालेच नाही, तो मटणासारखा खात होता. बाहेरचं खाण्यापेक्षा मुलांना अशी साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी करून दिली की मुलंही चवीने खातात. हे सोयाबीन हे किती पौष्टिक आहे सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही बघू शकता, कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, अगदी कमी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. साहित्य त्याला जास्त लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये, काहीच नाही, फक्त एक मिरची आहे, कांदा आहे, लसूण आहे आणि कांद्याची पात आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, फक्त सोयाबीन एक्स्ट्रा आहे. मस्त परतून घेऊयात आपण. कांदा चांगला लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मटण मसाला मिक्स केलेला आहे. नंतर जिरेपूड, त्याच्यानंतर धनेपूड, गरम मसाला, बस. पाहिलं मैत्रिणींना, बाकीचं काही टाकायची गरज नाही त्याच्यात. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. एवढ्या साधी सोपी पद्धतीमध्ये कधीच सोयाबीनचा फ्राय राईस तुम्ही खाल्ला नसेल, एकदा करून बघा. आता त्याच्यामध्ये आपण सोयाबीन ॲड करूयात. फ्राय करून मस्त लाल असे झाले आहेत, मस्तपैकी लालसर रंग आलेला आहे सोयाबीनचा. सोयाबीन मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. 5 मिनटं त्याला तसंच ठेवूयात, म्हणजे सोयाबीन असे मऊसर होते थोडेसे. अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
जेणेकरून माझ्या छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला पटकन घरी बनवता येतील आणि मुलांनाही खाता येईल याचा प्रयत्न करेल. आणि सॉरी, माझ्या हातानेच मोबाईलने शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं क्लिअर चित्र दिसणार नाही आहे. हात स्टँड नाही आहे त्याच्यामुळे हात हलतो माझा सारखा, तर प्लीज इग्नोर करा. आणि मग मी तो शिजवलेला राईस याच्यामध्ये मिक्स केला आहे. आणि कोलम राईसच घ्या, बासमती राईस घेऊ नका. फ्राय राईसला मोस्टली कोलम राईस वगैरे यूज करतात आणि तो थोडासा कच्चाच ठेवतात. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही कढईत टाकतात तेव्हा त्याला फ्राय करा मस्तपैकी. तो आपोआप शिजणार थोडासा. आणि कधीच फ्राईड राईस हा पूर्ण शिजलेल्या भातात होत नाही, मग तो आपला साधा सफेद भातासारखा लागणार. त्याच्यापेक्षा थोडंसं कच्चाच ठेवायचा आणि छान मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्यायचं. जेवढा तुम्ही फ्राय कराल तेवढी त्याची टेस्ट अजून वाढेल. निदान 10 ते 15 मिनटं हा राईस असाच ठेवा. मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्या कढईमध्ये. तुम्ही बघितलं मी तेल पण अजून जास्त वापरलं नाही. जे तेल अगोदर घेतलेलं त्याच तेलामध्ये मी सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. मुलांना हेल्दी आणि टेस्टी आणि ऑइल फ्रीज जेवढे पदार्थ देऊ तेवढे मुले छान खातात पण. आणि एंड रिझल्ट तुम्ही बघू शकता.